आज आपण पाहणार आहोत नागपंचमीची व्रत कहाणी. तर प्राचीन काळात एक राजा होता. त्याला 4 मुलं असतात. त्यांच्या 4 बायका असतात. एके दिवशी या सर्वजणींमधून सर्वात लहान सून अतिशय चतुर, सुशील आणि संस्कारी असते. एके दिवशी सर्वात मोठ्या सुनेने सर्वजणीला सांगितले की आपण घराला सारवण करण्यासाठी माळावरून माती घेऊन येऊ. तेव्हा सर्वजणी सुना माती खोदण्यासाठी माळावर जातात आणि माती खोदू लागल्या तेव्हा तिथे एक नागोबाचे वारूळ असते. त्यातून एक नागोबा बाहेर येतो. तेव्हा मोठी सून त्याला खुरप्याने मारू लागते. तेव्हा सर्वात लहान सून असते ती तिला जाऊन थांबवते आणि म्हणते, तो आपल्याला काहीच करत नाही, त्याला मारू नको. नंतर नागोबाला छोटी सून सांगते, तू इथं एका बाजूला बस, मी आत्ता येते. असे बोलून छोटी सून घरी निघून जाते आणि दूध आणायला घरी निघून जाते. घरी तिला कामे लागतात आणि ती नागोबाला दिलेलं वचन विसरून जाते. दुसऱ्या दिवशी तिला आठवण येते तेव्हा ती एका वाटीत दूध घेऊन माळ रानाच्या दिशेने जाते आणि माळ रानावर जाऊन पाहते तर नागोबा तिथेच बसून होता. दूध देऊन नागोबाची माफी मागते. नागोबा दादा, मी घराच्या कामात व्यस्त झाल्याने मी तुम्हाला दिलेले वचन विसरले. तेव्हा नागोबा बोलतो, मला खोटं बोलल्यामुळे मी तुला आत्ताच इथे चावणार होतो, परंतु तू मला दादा बोलली त्यामुळे मी तुला सोडतो आहे. आजपासून तू माझी बहीण झाली. असं नागोबा दादा त्या छोट्या सुनाला बोलतो. तुला जे पाहिजे ते माग. तेव्हा छोटी सून बोलते, दादा माझे कोणीच नाही, मला एक दादा मिळाला, मला आणखी काहीच नको. अशी छोटी सून त्या नागोबा दादाला बोलली. फक्त मी जेव्हा तुला बोलवेल तेव्हा तू ये. काही दिवसानंतर श्रावण महिना आला. तेव्हा सर्व सुना पंचमीसाठी माहेरी जाऊ लागल्या आणि छोट्या जावेला सर्वजणी मिळून बोलल्या, तुझे तर माहेरच नाही. ते ऐकून छोटी सून दुःखी झाली आणि रडली. तेव्हा नागोबा एका माणसाच्या रूपामध्ये येऊन तिच्या घरी आला आणि बोलला, माझ्या बहिणीला पाठवा. तेव्हा सगळे बोलले, हिला तर कोणीच भाऊ नाही. तेव्हा तो मनुष्य बोलला, मी दुसऱ्या नात्यातला भाऊ लागतो. तेव्हा सगळ्यांनी सुनेला त्या नागोबा दादासोबत पाठवले. रस्त्याने जाताना नागोबाने बहिणीला सांगितले, ताई, मी तुला माझ्यासोबत आपल्या घरी म्हणजे नागलोकामध्ये घेऊन जायला आलो आहे. तू तिथं येऊन भिवू नको, तू माझ्यासोबत चल. असे ते नागलोकमध्ये पोहोचले. जसे ते नागलोकमध्ये पोहोचले तेव्हा नागलोकांचे घर, धन, संपत्ती पाहून नागोबाची बहीण थक्क झाली. नागोबा बहिणीला आपल्या आईकडे घेऊन गेला. आई, ही माझी बहीण आहे. हिने माझा जीव वाचवला होता. ती काही दिवस आपल्यासोबत राहायला आली आहे. नागोबाच्या आईने तिला जवळ बोलवले. सर्व खुशीत राहू लागले. तेथे शेषनागाची खूप छोटी छोटी पिल्ले होती. ती सून रोज पाहत असे. नागोबाची आई रोज दूध थंड करून घंटी वाजवून त्यांना दूध पिण्यासाठी बोलवत असे. तेव्हा सर्वच पिल्ले येऊन दूध पीत असत. एके दिवशी सून आईला बोलली, आज मी दूध थंड करून सर्वांना बोलवते. सून गडबडीत थोडं गरम दूध असतानाच घंटी वाजवते. घंटीचा आवाज ऐकून सर्व पिल्लं दूध पिण्यासाठी येतात. तेव्हा दूध पिताच सर्वांची फणे जळतात. पिल्ले बोलली, आम्ही हिला चावणार. आईने सर्व पिल्लांना समजावले. नंतर सर्वजण शांत झाले. भावाने आईने खूप सारे सोने हिरे देऊन बहिणीची पाठवणी केली. हे सर्व घेऊन छोटी सून सासरी आली. तेव्हा मोठी जाव बोलली, भावाने इतकी संपत्ती, सोनं दिलं, याला झाडण्यासाठी एक झाडू पण द्यायचा होता. तेव्हा नागोबा झाडू घेऊन पण देतो. त्यासोबतच आईने एक हिऱ्याचा हार पाठवला होता. त्या हाराची चर्चा सर्व नगरात होऊ लागते. तेव्हा ही बातमी नगराच्या राणीने ऐकली. तेव्हा त्या राणीला हार घालण्याची इच्छा होते. राजाला सांगितलं तेव्हा राजाने ताबडतोब सैनिकाला तो हार आणायला पाठवले. राजाच्या भीतीने शेतकऱ्याने छोट्या सुनेला हार सैनिकाकडे दिला. या गोष्टीने सून दुःखी झाली. नागोबा भावाला बोलवून सर्व घटना सांगितली. नागोबा बोलला, ताई, तू
तुला हार परत देण्यासाठी येईल. जेव्हा तो हार राणीने गळ्यात घातला तेव्हा तो हार सर्प बनला. तेव्हा राणीने तो हार भीतीने फेकला. हे पाहून राजाने छोट्या सुनेला महालात येण्याचे पाठवली. तेव्हा शेतकरी व छोटी सून महालात आले. राजाने काय काळी जादू केली आहे? तेव्हा सून बोलली, महाराज तो हार तसाच आहे, तो मला माझ्या भावाने दिला आहे. इतक्यात नागोबा तिथे आला आणि बोलला की ही माझी बहीण आहे आणि हा हार मी तिला दिला आहे. हे पाहून सर्वांनी नागोबाला हात जोडले, कारण त्या दिवशी पंचमी असते म्हणून याला नागपंचमी असे म्हटले जाते. तर अशी होती एका आटपाट नगरातल्या राजाची व राजाच्या सुनेची कहाणी. तर कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.